भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचा अरे कमाल, अरे कमाल। हॅलो छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते। आई जिजाऊ, आई रमाई, आई अहिल्यादेवी होळकर, आई सावित्री यांना सुद्धा नमन करते। आणि आदरणीय मंचवर उपस्थित आमचे या जिल्ह्याचे माजी कृषी मंत्री, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आजचे आमचे राज्यसभा मेंबर अनिलदादा बोंडे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आमचे बोंडे साहेब, गजानन भाऊ कोल्हे, ओबीसी भारतीय जनता पार्टी मोर्चाचे सरचिटणीस आहे, रेखाताई, आमचे मावस्कर वहिनी, प्रवीण दादा तायडे विधानसभा प्रमुख, डॉक्टर विलासदादा कबिटकर साहेब, जिल्ह्याचे महामंत्री प्रताप दादा अभ्यंकर, जिल्हा परिषद मेंबर माजी, तालुका अध्यक्ष काकडे दादा, कुंदनजी यादव, शहर अध्यक्ष आमचे केवलरामजी काळे माजी आमदार, मुरली दादा, तालुका अध्यक्ष चांदूर बाजार वनिताताई शर्मा, सुधीर दादा रसे, प्रमोद दादा कोरडे, समीर दादा आवरे, जिल्ह्याचे सचिव वैशालीताई, रुपेश दादा, मनीष दादा अग्रवाल, रवींद्रजी गवई, हॅपी बर्थडे रवींद्रजी भाऊ, मनसेचे अध्यक्ष राजदादा पाटील, अवघड दादा शिवसेनाचे कोण आहे पदाधिकारी ते आले? अच्छा, अवघड दादा, निलेश दादा, मावस्कर दादा, मोहन दादा, अतुल दादा, लहानेताई, जयाताई, नानाजी बोले, साहेबराव दादा, वनिताताई, सुखदेवजी पवार, संजय दादा डागा, प्रवीण दादा, अभय मातने, तुषार दादा, सगळ्यांचे मनापासून मी स्वागत आणि सगळे सिनियर आहे भारतीय जनता पार्टीचे, सगळ्यांना मनापासून नमस्कार सुद्धा करते। नाव घेणं खूप आवश्यक आहे, नाही तर म्हणून की उमेदवार झाले आपण पक्षाचे लोकांचे नाव सुद्धा घेतले। आता कुणाल भाऊनी सांगितलं भाषणात आणि यादव भैयांनी सांगितलं, या मतदारसंघामध्ये प्रवीण दादाची जबाबदारी आहे, विधानसभा प्रमुख आहे। प्रवीण दादा तुम्हाला पाहून त्या दिवशी आपल्या महाराजांनी ते असं वाटलं नाही की एवढं डेंजर भाषण देत असत। चांदूर बाजारला आमचा असंच मेळावा झाला बरं, आणि त्या मेळाव्यामध्ये बोलता बोलता मी असंच तोंड पाहून होते की भाई प्रवीण दादा असं बोलतील काय म्हणून, पण जैसी भाषा उसको उसी तरीके से उत्तर मिलना चाहिए, और वो उत्तर उस दिन आपने दिया। कारण की काही वेळीस कीचड़ में ही फूल खिलता है ना कीचड़ में, और ऐसे जितने भी कीचड़ हमारे इर्द गिर्द है, इन्हें ये नहीं पता है जितना कीचड़ फेंकोगे उतना ताकत से कमल खिलेगा ये जिले में। ये सभी विरोधकों ने याद रखना चाहिए। अरे सब जेवढेही लोक आज आपल्याला आपल्याबद्दल जेही बोलताय त्याच्यावर लक्ष नाही द्यायला का, त्या सगळे पार्टीचे, भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये, नाहीतर असेही बरेचसे लोक आहे पक्षात, दुसऱ्या पक्षामध्ये जे ऑपोजिशन मध्ये आहे 150 मतं असतात आणि फक्त त्यांच्या उमेदवाराला 17 मतं भेटते, आणि उमेदवार मतदारसंघातून उभे करतात आणि रात्री 2 वाजता तोडीसाठी फोनही येते की उमेदवार उभा केला म्हणे, सेटलमेंट काय करता म्हणे। या पद्धती तुम्हाला माहितच आहे, माहित आहे की नाही माहित आहे? या मतदारसंघाच्या लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती राहिली पाहिजे थोडी बहादूर कोण आहे म्हणून।
की जे पान ठेल्यालाही सोडत नाही त्या पद्धतीने तोडी या जिल्ह्यामध्ये करतात. मी तरी त्यांना एकदा विनंतीच करते की तुम्ही मोठे भाऊ म्हणून, मोठे दादा म्हणून, ज्या पक्षांनी तुमच्या म्हणण्याने ज्या महायुतीची सरकारमध्ये आपण बसल्यानंतर एक डिपार्टमेंट स्थापना केली आणि डिपार्टमेंटचा प्रमुख तुम्हाला बनवला, त्यांचे ताटात खाल्लं आणि त्यांचे पाठीत खंजर खोपसण्याचं काम जर कोणी केलं असेल त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदारांनी केला. तेवढी गोष्टी सगळे मतदारांनी लक्षात ठेवली पाहिजे. जो त्यांचा होऊ शकला नाही तर तुम्ही तर बिचारे गरीब लोक आहे, आपण तर निष्ठाने काम करणारे लोक आहे. जर त्या लोकांचा तो झाला नाही, ज्यांनी जेवण दिलं, ताट वाढून दिली, एक डिपार्टमेंट दिलं, त्या हेडचा प्रमुख केला, त्यांचं झालं नाही तर तुमचं आणि आमचं कुठून होणार आहे. या मतदारसंघाने 1 रुपये सुद्धा दिलं काय नाही दिलं बाबा, किती तोड्या करून बसलेले आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन की या जिल्ह्यामध्ये आता तुमची आणि आमची जबाबदारी आहे बरं, की या जिल्ह्यावर जे भरोसा, जे विश्वास देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आपल्याला आपल्या हाती कमळ देऊन दाखवलेली आहे, तेवढेच ताकदीने आणि तेवढेच विश्वासाने विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतं घेऊन या जिल्ह्याची सून आणि या जिल्ह्याचा खासदार बनवून त्या पार्लमेंटमध्ये मी गेली पाहिजे, तिची सगळी जबाबदारी आता तुमच्या हाती मी सोपवलेली आहे. कारण गेल्या 44 इयर्स मध्ये 40 वर्षांपेक्षा जास्त ज्या पक्षाला डेडिकेशननी, ज्याही कार्यकर्त्यांनी काम केलं, जीवाचा रान केला, रक्त देऊन या पक्षाला लहान ते मोठं केलं, आता त्या पक्षाला परत एकदा आपल्या जिल्ह्यामध्ये कमळ हा चिन्हाला सगळ्यात जास्त मतदान झालं पाहिजे. माझे कामाची गोष्ट जर आली गेल्या 5 वर्षापासून ते या जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे शकुंतला, जी ब्रिटिश कालीन शकुंतला आहे. मी तर खूप नवीन आहे बोंडे दादा, मी खूप नवीन पद्धतीने काम केला, खूप मेहनत केली, डेडिकेशन केला. सगळे सिनियर लोकांनी फक्त नारेच लावले. गेल्या कितीक वर्षापासून काही प्रतिनिधित्व करत आहे या मतदारसंघाचं, पण शकुंतला सुरू करण्यासाठी कोणीही काम करू शकला नाही. आणि या काम करण्याचंही काम जर कोणी केलं असेल शकुंतला गाडीचं, ब्रिटिश कालीन शकुंतला 75 वर्षाचा इतिहास मोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर गेल्या 5 वर्षामध्ये संघर्ष करून रक्ताचा पाणी त्या पार्लमेंटमध्ये केला. आणि शकुंतलाचं महत्व माझ्या जिल्ह्याला आणि माझे शेतकरी शेतमजदूरांना काय आहे ते पार्लमेंटमध्ये आवाज उचलू आणि मंत्र्यांकडे जाऊन आणि केंद्रामध्ये देशाचे प्रधानमंत्री जेव्हा बसले त्यांना जाऊन हिचं महत्व सांगितलं. आणि तेव्हा कुठे जाऊन 75 वर्षाचा इतिहास मोडणारा हा पहिला पक्ष केंद्रामध्ये बसला, भारतीय जनता पार्टी, ज्यांनी शकुंतला ब्रिटिश कालीन नाव हटवून आज देशाला पूर्ण राईट्स आलेले आहे आणि त्याची सॉइल टेस्टिंग सुद्धा सुरू आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये नॅरो गेज ते ब्रॉड गेज म्हणून माझी शकुंतला धावणार आहे. कारण की त्याची सॉइल टेस्टिंगच्या पद्धतीने आणि अचलपूर ते चांदूर बाजारचे जे 30 किलोमीटरचा पॅन आहे, खूप वर्षापासून चांदूर बाजार अचलपूरच्या लोकांची हे डिमांड होती की हे ट्रॅक आपलं झालं पाहिजे, हे कनेक्टिव्हिटी आपली रेल्वेच्या माध्यमातून झाली पाहिजे, ज्या कारणाने येणाऱ्या भविष्यामध्ये दिल्लीच्या नरखेडची लाईन जुळेल. येणाऱ्या भविष्यामध्ये आपला अचलपूर हा मेन प्रवाहावर येईल, त्याच्याकरिता आपल्याला हे ट्रॅक करणं आवश्यक आहे. आणि शकुंतला सोबत ती रेल्वे ट्रॅकचंही सॉइल टेस्टिंग सुरू आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ती नरखेड सोबत जुळून आपणच दाखवणारा दुसरा कोणीच करू शकत नाही. 75 वर्षापासून जे ब्रिटिश कालीन शकुंतला होती त्याचे राईट्स आपल्या देशाला आणू शकले नाही तर बाकी कोणताही काम कोणी करू शकणार नाही. हे देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळच करू शकला असता. फक्त त्याच्यासाठी मी जीवाचा रान गेल्या 5 वर्षापासून केला. आणि जेव्हाही मंत्री माझे भेटले तर ते मला पाहून एकच म्हणते, आपकी शकुंतला करती बरं, आपके जिले की शकुंतला का काम पूरा हो गया.
मैंने बोला सर अभी सिर्फ नैरो गेज से ब्रॉड गेज भागने वाली शकुंतला जल्दी जल्दी हम लोगों को करनी पड़ेगी. त्याच्यासोबत आज आमचे काही कामगारांसोबत माझी मीटिंग झाली या सभाची याचे पहिले आणि बुथचे इनॉग्रेशनच्या नंतर. फिने मिलचा खूप मोठा प्रश्न आहे, खूप मोठा प्रश्न आहे, खूप पोटतिडकी आहे त्यांची आणि खूप प्रॉब्लेम करून ते सगळी गोष्टी फेस करत आहे. पण एनटीसीची 23 मिल आहे पूर्ण देशमध्ये आणि त्याच्यात आपले बरेचसे 6 ते 7 टेक्सटाईल जेवढेही एनटीसीचे मिल आहे ते 10-15% जे नुकसान मध्ये आहे. माझा प्रयत्न गेल्या 5 वर्षापासून राहिला की त्यांना दिवाळीमध्ये पैसे नाही भेटले तर त्यांचे पगार बरोबर झाले पाहिजे. आता 20 महिन्याचे पगार नव्हते त्याचे 20 महिन्याचे पगार सुद्धा त्यांनी करून दिले. येणाऱ्या भविष्यामध्ये मंत्र्यांसोबत जाऊन पियुष गोयल साहेब जेव्हा टेक्सटाईल मिनिस्टर आहे तेव्हा जेव्हा हे आंदोलनाकरिता आले तेव्हाही जाऊन त्यांना माहिती देण्याचं काम आपण केलं. जेव्हा हे 3 महिने आंदोलन करत होते आपले अभय दादा आणि सगळी आपली मंडळी तेव्हा सुद्धा आपले प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आले. त्यांच्या हातून स्मृती इराणीजींचं जे मिनिस्टर त्यावेळी चार्ज होता त्यांच्या हातून त्यांना पत्र द्यायला लावलं की बाबा तुम्ही आश्वस्त करा आमच्या कामगारांना की येणाऱ्या भविष्यामध्ये एनटीसीची मिल आपण हे सुरू करू. मी तुम्हाला एवढाच शब्द देऊ शकते जेवढेही कामगार इथे बसलेले आहे की माझे जिल्ह्याचा एकही प्रोजेक्ट नाही तर मी वापस जाऊ देणार आहे नाही त्याला बंद पडू देणार आहे. एवढा शब्द मी आपल्याला देऊ शकते कारण की त्याच्यासाठी जे पाठपुरावा आम्हाला केंद्रामध्ये करायचा आहे. माझा प्रयत्न एकच आहे, तुम्ही प्रायव्हेटायझेशन करत आहे तुम्ही करा, फक्त 10-20 कोटी रुपये लागतात. आम्ही चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी जे पालकमंत्री म्हणून त्यांनी अनाऊन्स केला की 10 कोटी 15 कोटी 20 कोटीची गरज आहे तर राज्य सरकारला विनंती करून की 10, 15, 20 कोटी रुपये देऊन हा मिलला सुरू करण्याचं काम करावं. कारण की 900 जेव्हा एक आधी मिल मध्ये कामगार आहे त्याचा पूर्ण परिवार त्या मिलाच्या भरोश्यावर जगत आहे आणि जर ते त्रास मध्ये आहे तर आम्ही सुखी खाऊ शकत नाही. म्हणून मी सगळे कामगारांना एक आश्वस्त करते की येणाऱ्या भविष्यामध्ये बोंडेदादा आपल्याला पूर्ण ताकद लावावी लागेल याच्यासाठी की आमच्या क्षेत्रातली एकमेव मिल आहे जे पहिले विदर्भाच्या नावाने होती, विदर्भ मिल होती, मग ते फिने मिल झाली. ते फिने मिलची जे प्रॉब्लेम्स आहे येणाऱ्या काळामध्ये ते आपण सॉल्व्ह केला पाहिजे. नेते म्हणून मी आश्वासन देत नाही, मी एक कार्यकर्ता म्हणून आपले परिवाराची सदस्य म्हणून मी सगळे कामगारांना हे शब्द देते की मी आपली मिल या जिल्ह्याची फिने मिल बंद पडू देणार नाही. एवढा शब्द मी तुम्हाला आज देते या प्रचार सभाच्या माध्यमातून. त्याच्यासोबत टेक्सटाईल पार्क मी जेव्हा त्यांच्यासोबत बसली त्यांनी म्हटलं आता 11,000 कोटीचं टेक्सटाईल पार्क आपण ताई इथे आणत आहे तर आमची मिलचं काय. मी त्यांना एवढंच आश्वासन करू शकते की 11,000 कोटीची जर मिल आपण पूर्ण देशामध्ये फक्त 7 आणि महाराष्ट्राला 1 आणि ते सुद्धा आपल्या अमरावतीमध्ये आणू शकतो आणि त्याच्या माध्यमातून जेवढे शेतकरी आहे कपास उत्पादन करणारे लोक आहे माझ्या जिल्ह्यामध्ये त्यांना सगळ्यात मोठं साधन आहे की जर मोठी कंपनी आपल्या जिल्ह्यामध्ये आली तर सगळं उत्पादन सगळं डायरेक्ट त्या कंपन्या घेईल आणि बाहेर पाठवण्याची गरज पडणार नाही. जेही भाव आपल्या पिकाला पाहिजे ते आपल्याला डायरेक्ट आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून भेटल. तर एवढं नक्की की येणाऱ्या भविष्यामध्ये 2 ते 3 लाख लोकांना त्या टेक्सटाईल पार्क मध्ये रोजगार भेटणार आहे. ती उपलब्धी आम्ही या गेल्या 5 वर्षामध्ये या केंद्र सरकारने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. देशाचा प्रधानमंत्री कसा असावा की ज्या पक्षाची सिम्बलवर चिन्हावर निवडून नाही गेली होती, जे पूर्ण राज्यामध्ये 7 टेक्सटाईल पार्क देशामध्ये दिल्या त्याच्यात एक महाराष्ट्र आणि ते सुद्धा आपल्या अमरावतीमध्ये दिल्या. त्याचा एकमेव कारण आहे की अमरावतीकरांसोबत या देशाच्या प्रधानमंत्री आहे त्यांनी हा मिल देऊन बेरोजगार मुलांच्या हातात रोजगार भेटला पाहिजे हा सरळ तुम्हाला एक संदेश त्यांनी पोहोचवलेला आहे की पक्ष महत्वाचा नाहीये, या देशामध्ये राहणारे आणि या क्षेत्रामध्ये राहणारे बेरोजगार मुलं हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्याकरिता त्यांनी आशीर्वाद आपल्या सगळ्या अमरावतीला दिलेला आहे. आज वॅगन कारखाना जे 500 कोटी लाख ज्याचा बजेट 300 कोटी होता, 250-300 कोटीचा बजेट होता, हे सरकार आल्यानंतर 500 कोटी रुपये 300 अजून कोटी रुपये आणून ते प्रोजेक्टला आपण कंप्लीट करून घेतला. त्याचं लोकार्पण सुद्धा आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला आणि त्याच्यानंतर विमानतळ
बरेचसे लोक त्याच्यावर बोलन. मी कोणालाही काही जास्त बोलत नाही. या जिल्ह्याची सून आहे मी. काही लोक आता इंटरव्ह्यू मध्ये, बोंडे साहेब, काही लोक आता इंटरव्ह्यू मध्ये आणि भाषणात म्हणत होते की बाहेरचं पार्सल बाहेर पाठवा. मला एकच गोष्टी विचारायची आहे. मी या जिल्ह्याची सून आहे. त्यांनी आपल्या घरामध्ये जी बहीण असेल ना, त्यांना एकदा त्याच्या तोंड भरून त्याला पाहून घ्या. त्यांची आई असन, त्यांची धर्मपत्नी असन, त्यांना तुम्ही एकदा तोंड भरून पहा की परमनंट घर मुलीचं कोणतं असते, माहेर असते की सासरवाडी असते. आणि ही माझी सासरवाडी आहे. मी सासरवाडी सोडून कुठे जाऊ? मला वाटते मी आपल्याला एवढीच सांगू शकते की गेल्या 5 वर्ष या जिल्ह्याकरिता ज्या पद्धतीने मी लढली, जेलमध्ये जाण्यासाठी घाबरली नाही. आणि देशामध्ये कुठेही जर अमरावतीचं नाव निघालं तर नवनीत राणा सगळ्यात पहिले नाव त्यांच्या तोंडी येते. अरे तुमची खासदार म्हणजे नवनीत राणा आहे का अमरावतीची? अरे लढणारी आहे, घाबरणारी नाही. आणि असे किती लोक आले. जेव्हा नवनीत राणा काहीच नव्हती तर 2019 मध्ये ती ठामपणे उभी राहिली आणि आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला आणि मला खासदार केलं. आज तो नवनीत राणा खुद चट्टान है, ऐसे आंधी तूफानों से डरने वाली नहीं है. अरे जीवाचा रान केलं या पूर्ण 5 वर्षामध्ये. 16 तास लोकांमध्ये राहून प्रत्येक गावामध्ये हिंडण्याचं काम केला. 75 वर्षामध्ये मेलघाटमध्ये 6 रोड कोणीही करू शकला नाही. 75 वर्षामध्ये ते 6 रोड केंद्रातून मंजूर करून आणण्याचं काम या नवीन खासदारांनी या मतदारसंघामध्ये करून दाखवलेलं आहे. थोडी ताकद आणि थोडी पोटतिडकी माझ्यासोबत आहे. जिल्ह्याची सून म्हणून तेवढी पोटतिडकीनी काम करू शकते. नाही तर असे बरेचसे खासदार आपण पाहिले की 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये एक पोस्टर लावायचे की यांना तुम्ही पाहिलात का. पण आज या जिल्ह्यामध्ये कोणीही बोलू शकत नाही की बाई नवनीत राणा जिथेही असली तर लोकांना माहितच आहे. मुंबई गेली तर आवाज बुलंदच आहे. अमरावती राहिली तर कुठे ना कुठे फिरतच असेल. जर दिल्लीमध्ये गेली तर पार्लमेंटमध्ये बोलणारच आहे. सगळ्यांना पाहण्यात भेटतेच. नवनीत राणा एकही दिवस एकही मिनिट मी वाया घालवत नाही. मी स्वतः काम करणारी एक कार्यकर्ता आहे. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करान की जेही प्रचार आहे, आपल्या सगळ्यांना मी विनंती करान की पहिल्यांदा कमल या जिल्ह्यामध्ये आलेला आहे. प्रवीण भाऊ आपली, गजानन भाऊ आपली, कोरडे दादा, अभ्यंकर दादा, बोंडे साहेब, सुधीर भाऊ, अतुल भाट, जेवढेही कुणाल दादा, यादव भैया, सगळे लोक जेवढेही पदाधिकारी आहे, मी सगळ्यांना विनंती करेन हे इलेक्शन आपल्याला ग्राम पंचायत सारखे लढा लागते. त्याच्यापेक्षा भारी पद्धतीने की 12 ते 8 पर्यंत आपला जेवढा मतदान आहे ते सगळं बूथवर गेलं पाहिजे आणि सगळं मतदान झालं पाहिजे. त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा. 2019 मध्ये एक निर्दलीय, एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती. एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती. तर त्या फुग्यात कोणताही कार्यकर्ता राहू नाही की मोदीजींची हवा आहे म्हणून आपण सहज निवडून येऊ. मोदीजींना ज्या पद्धतीने देशात सगळे बाकी ऑपोजिशनचे नेते हातात हात धरून विरोध करत आहे, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, त्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमळ हा सिंबल जिंकला नाही पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्या विरोधकांनी हातात हात देऊन हा थांबवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. मला तुम्हाला प्रश्न आहे की जो जबाबदारी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या अमरावतीकरांवर दिली आहे, आपण ती जबाबदारी पार पाडणार की नाही? बिलकुल पाडणार. आपण पार पाडणार की नाही? आवाजात दम पाहिजे ना बाबा. आणि 14 दिवस हेच समजून आपल्याला काम करायचं आहे. मान सन्मान व्यवस्था
कोणी नाव नाही घेतलं, या सगळी गोष्टीचं दादा बोले दादा मी नेहमी कॅल्क्युलेशन थोडासा आपण करतो, जेवढा मला राजकारण समजते तेवढंच. कारण मला अनुभव तुमचे जेवढे मंचावर आहे तेवढा अनुभव येणार नाही, कारण की माझं वय जेवढा आहे थोडाच अनुभव घेऊन या जिल्ह्यामध्ये मी काम केलेलं आहे. 80,000 बूथावर कार्यकर्ता आहे आपले प्रमुख आणि 31 बूथ कार्यकर्ता असल्यानंतर इंटू 4 केला तर 2.5-3 लाख पर्यंत आपण सहज आपण पोहोचून जातो. बूथाचे कार्यकर्त्यांनी जर वोट केला तर 3.5 पासून आपली सुरुवात होते. तेही जर आपण कॅल्क्युलेशन केला, पर मी तरी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे, एवढी सोपी जंग नहीं आपली. अब की बार 400 में 1 अमरावती, एक अमरावती होना चाहिए. देश का प्राइम मिनिस्टर का नंबर क्या है? हमारे देश के प्राइम मिनिस्टर कितने नंबर पे? हाथ ऊपर करके बोलो, देश के प्राइम मिनिस्टर कितने नंबर के? हमारे देश का विकास, हमारी अमरावती, अमरावती के लोग, अमरावती के विकास का नंबर, और कमल का अमरावती का नंबर क्या? तो अमरावती में क्या खिलेगा? एक बार हाथ ऐसे करो भाई, पंजामती का ना डेंजर है वो. अमरावती में क्या खिलेगा? अमरावती में क्या खिलेगा? मी सगळ्यांना विनंती करते, मी खूप लहान आहे अभ्यंकर दादा, पण आपले सगळ्यांना एकमेकाची ताकद जर वाढवायची आहे, विधानसभा पासून जिल्हा परिषद पासून पंचायत समिती पासून ग्रामपंचायत पासून जर कमळ प्रत्येक एरियात खिलाना है तो उसके लिए आज से तैयारी करनी है. हे सगळ्यांनी गाठ मारून ठेवा, कारण 6 विधानसभामध्ये फक्त एकच आमदार असे आहे जे मतदारसंघ पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी जे देवेंद्रजींना समर्थन केलं आहे तेही भारतीय जनता पार्टीचे आमदार नाही. त्या गोष्टीवर आपण सगळ्यांनी लक्ष देणं खूप महत्वाचं आहे की 6 पैकी 6 मतदारसंघात एकही मतदारसंघात विधानसभा भारतीय जनता पार्टीचा आमदार नाही. आणि आपल्याला किती मेहनत आणि किती ताकद लावावी लागणार आहे त्याचा फक्त तुम्ही विचार करून या 13-14 दिवस इमानदारीने काम करा. अरे एकही विरोध मध्ये उभे राहणारा उमेदवार तुमचे कमळा चिन्हाला हात सुद्धा लावू शकत नाही, एवढी ताकद भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये या अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यांना एवढीच विनंती करेन की आमचे मायबाप खरे तुम्हीच आहे. कारण प्रत्येक गावामध्ये मी पोहोचू शकणार नाहीये 14 दिवसामध्ये, प्रत्येकीचा हात माझ्या डोक्यावर मी ठेवू शकणार नाहीये, पण तुम्ही माझे मायबाप म्हणून प्रत्येक गावामध्ये हिंडून प्रत्येक घरापर्यंत पोहोचून मोदीजींचा नमस्कार, मोदीजींसाठी आशीर्वाद आणि कमळ चिन्हाला मतदान झाला पाहिजे तिची काळजी प्रत्येक एरियामध्ये फिरून आपल्याला करायचं आहे. एवढीच विनंती मी आपल्या सगळ्यांना करेन. आज कार्यकर्त्याचा एक मेळावा होता म्हणून सगळ्यांना मी कार्यकर्ता म्हणून आणि येणाऱ्या भविष्यामध्ये 5 वर्ष या जिल्ह्यामध्ये जेवढेही पांगण रस्ते आहे ज्यामुळे सगळ्यात जास्त संकट माझे शेतकऱ्यांना आहे, एकही पांगण रस्ता सुटला नाही पाहिजे. या 24 पासून 5 वर्ष मी सगळ्यात जास्त काम त्या रोडासाठी आणि माझ्या शेतकरी आणि शेतमजदुरांसाठी करणार आहे. एवढा शब्द मी आपल्या सगळ्यांना देते आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम माझ्या पाठीशी नाही एवढाच विश्वास घेते आणि माझ्या शब्दाला इथेच विराम करते. बोंडे दादा आपला नेहमी माझ्यासोबत आशीर्वाद राहिलेला आहे, कारण अपक्ष म्हणून आपणही आपलं जीवनाची सुरुवात केली आणि आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने सुरुवात केली. आज आपण या जिल्ह्यामध्ये आपण सोबत आहे आणि इमानदारीने सोबत आहे. ज्यांच्या सोबत राहिलो 100% 200% इमानदारीने राहिलो. ज्या ताटात खाल्लं त्या ताटाला छेद मारण्याचं काम बोंडे साहेबांनी आणि नवनीत राणांनी कधी केला नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा करू नये. आणि जिसके साथ रहे ईमानदारी से, मैदान में भी रहे, लड़े भी और आगे भी बढ़े और आने वाले भविष्य में जिनको घबराहट है ना विधानसभा में, देखो खौफ तो होना बहुत जरूरी है. काय म्हणता प्रवीण भाऊ? खौफ खौफ
खौफ बहुत जरूरी है, क्योंकि देश का प्रधानमंत्री ईमानदार है, ईमानदारी से काम कर रहा है, तो देश के प्रधानमंत्री का खौफ तो बहुत जरुरी है. मी एवढंच म्हणते आणि माझ्या शब्दाला इथेच विराम करते आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आपण नक्कीच विजयी होणार, कारण की आपल्याला रामाचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. कोणीही जागा सोडू नये. कृपया सर्वांनी आपापल्या